स्थानीय चांदूर रेल्वे येथे अशोक महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर लाभार्थी सन्मान यात्रा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपस्थित राहून विविध लाभार्थ्यांचा सन्मान केला। तसेच उपस्थित लोकांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली। या यात्रेमुळे लोकांमध्ये एकोपा आणि प्रगतीसाठी एकत्र काम करण्याची भावना निर्माण झाली। तसेच महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी, तरुणांसाठी, शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना महायुती सरकारने आणल्या आहेत। त्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी सरपंच व उपसरपंच, भाजपा तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रम आपली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाभार्थी सन्मान यात्रा सुरू आहे। या यात्रेच्या माध्यमातून ज्या ज्या शासकीय योजना आपल्या राज्य सरकारने सुरू केल्या आहे त्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत चांगल्या योजना सुरू झाल्या आहे। मग माझी लाडकी बहीण योजना असो, 3 सिलेंडरची योजना असो, अर्ध्या तिकिटाची योजना असो, लेक लाडकी योजना आहे, मुलींकरता मोफत शिक्षण आहे, 1 रुपयात पीक विमा आहे, किसान सन्मान योजना, अशा बऱ्याच योजना आहेत ज्याचा लाभ आज मोठ्या प्रमाणात सगळे नागरिक घेत आहेत। आणि त्या दृष्टीनं त्याची माहिती व्हावी, त्याकरता कुणाला काही अडचणी असल्यास त्याचं निराकरण व्हावं, याकरता ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मी माझी सर्व नागरिकांना विनंती करतो की या योजनांचा लाभ घेण्याकरता किंवा आपल्या काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्याकरता या योजनेचा व या यात्रेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। एएस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर। हम तुम्हारे साथ हैं।